ही मॅच हा सामना जर जिंकवतोय सफवान बारगीर तर 500 रुपयाचं कॅश प्राइज नचिकेत मयेकर यांच्याकडून दिलं जाणार आहे. भूतकाळातील चुका विसरा, अपयश विसरा आणि आता जे करायचंय त्याच्यावर लक्ष केंद्रित करा. 6 बॉल 8 हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये सफवान मस्कव एक्सप्रेस निर्णायक क्षणामध्ये गोलंदाजी यांकडून दाखल झाली. ओव्हर द विकेट पहिलाच बॉल लेन बॉल पिक करत असताना कठीणाई मैदानाच्या आतमध्ये प्राप्त झाली. ओपनचं क्रिकेट बरंच खेळलाय सफवान बारगीर, त्यासाठी त्याच्याकडे भरपूर अनुभव. 6 बॉल 8 हे समीकरण असताना पहिला चेंडू निर्धाव आलाय. समीकरण मैदानाच्या आतमध्ये 5 चेंडू जिंकण्यासाठी 8 धावांची गरज. हर्ष स्ट्राईक एंडला खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. मोठा फटका खेळायचा लंबकार पिंडे चेंडू काव कॉर्नरला डिप दुसऱ्या चेंडूवर पोहोचतो. सिंगल धाव. परिमल चूक करून चालणार नाहीये. निर्णायक क्षणामध्ये डायरेक्ट हिट. तमाम फलंदाज बाद. विकेट. परिमल यांनी स्टंप उकडून काढलेत. थ्रो करत असताना दुसरी धाव घ्यायची होती, थोडासा उशिराने पोहोचला. 2 धावा कंप्लीट करणं अपेक्षित, मात्र त्या झालेल्या नाहीयेत. सिंगल धावले मागच्या चेंडूवर. सिंगलने धावफलक पुढे सरसावलाय जरूर, मात्र दुसऱ्या बाजूला गेलेली विकेट. अनिकेत थोडस निराश केलंय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये खेळण्यासाठी दाखल होईल. सुमित बोले यांच्याकडे ताकद आहे, मात्र गेल्या काही कालावधीपासून क्रिकेट पासून थोडीशी दुरावले गेलेत. गोलंदाजी चांगली केली. आता दुसऱ्या डावात धावांचा पाठलाग करायचा आहे. निर्णायक क्षणामध्ये सफवान बारगीर गोलंदाजी यांकडून दाखल झालाय. योगेंद्र बिर्जे यांच्याकडून डायरेक्ट हिट साठी 200 रुपयाचं कॅश प्राइज. परिमल साठी पहिल्या अटेम्प्ट मध्ये चूक झाली, त्यानंतर डायरेक्ट हिट. नॉन स्ट्राईक एंडला फलंदाज माघारी परतला. सुमित नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये खेळण्यासाठी दाखल झाले, मात्र दुसऱ्या बाजूला सफवान धावा इतक्या सहजासहजी देणार नाहीये. प्रयत्न करावे लागतील मैदानाच्या आतमध्ये. संघर्ष नव्याने तुम्हाला संधी देतो. तो संघर्ष मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला करायचा आहे. सफवान बारगीर राईट मोर द विकेट पुन्हा एकदा सज्ज होईल. स्ट्राईक एंडला हर्ष. मोठा फटका समोर. प्रहार. कडकडी षटकार. हर्षाच्या बॅट मधून इतकासा सोपा नव्हता. हर्षाच्या विरोधामध्ये गोलंदाजी करत असताना सफवान यांचा कॉन्फिडन्स थोडासा बिघडल्यानंतर षटकार ठोकलाय. एका धावेची गरज. विजयासाठी एका धावेची गरज आहे. बाद 3 चेंडू जिंकण्यासाठी एका धावेची गरज. षटकार ठोकला तर 500 रुपये सचिन वाईकर यांच्याकडून दिले जाणार आहेत. सफवान ओव्हर द विकेटने एका धावेची गरज आहे. क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न. धाव आलेला नाहीये, तो तुम्ही मैदानाच्या आतमध्ये करून चालणार नाही. 2 बॉल 1 कंपल्सरी चेस हा या स्पर्धेचा नियम आहे. षटकार तर आलाय. 2 बॉल 1 ही धाव इथून पुढे काढली जाणार का? डिफेंडिंग चॅम्पियन रत्नागिरी जिल्ह्यामध्ये ग्रामीण क्रिकेट खेळत असताना जय भैरी नाचणे संघ 2 वेळा 2 चेंडूंमध्ये 1 धाव डिफेंड केली. आता या सामन्यामध्ये सफवान बारगिरीचे हे 2 चेंडू फार महत्वाचे आहेत. आशीर्वाद एंटरप्राइजेस या संघाला. 2 बॉल 1 उडवल्या. समोरच्या दिशेने फटका फसलाय. पॉइंट. थर्ड मॅनचा क्षेत्ररक्षक चेंडू पासून दुरावलाय. झेल निसटलाय, मात्र हा सामना कंप्लीट केलाय. हर्षने ठोकलेला षटकार या सामन्यामध्ये स्वतःचं वर्चस्व प्रस्थापित केलंय. रामदार चषक रामेश्वर कालिका क्रिकेट क्लब आयोजित काबदेवी ही प्रीमियर लीग 2026 पर्व पहिला मध्ये पहिला फायनली संघ घोडपदेव वारे. वेल प्लेड. अभिनंदन, चांगले खेळले. मात्र दुसऱ्या बाजूला आशीर्वाद एंटरप्राइजेस पहिला उपांत्य फेरीचा सामना खेळत असताना चूक मैदानाच्या आतमध्ये झाली. आता तुम्हाला निर्णय चांगले घ्यायचे आहेत. दुसरा उपांत्य फेरीचा सामना खेळायचा आहे. बोथ कॅप्टन चला लगेच नाणेफेकीसाठी. संघ मालक देखील फार खुश आपल्याला पाहायला मिळत आहेत. भुवन वारीकर
या संघाचे संघ मालक पहिला फायनलिस्ट संघ या स्पर्धेतील गोड ऑफ द वार. वेल प्लेड, अभिनंदन, चांगले खेळले. तर दुसऱ्या बाजूला आशीर्वाद एंटरप्राइजेस या सामन्यामध्ये अनेक चुका घडल्यात. आता येणाऱ्या सामन्यामध्ये त्या चुकांवर पांघरून घालत असताना नव्याने तुम्हाला मेहनत घ्यायची. दुसरा उपांत्य फेरीचा सामना आशीर्वाद एंटरप्राइजेस आणि त्यांच्या विरोधामध्ये इरा स्पोर्ट